नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासमोर एक नवीन कथा घेऊन आली आहे, जिचं नाव आहे दृष्ट लागली संसाराला. कथेला सुरुवात करण्याअगोदर मी आपणास सांगू इच्छिते की ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्र, घटना आणि ठिकाण यांचा वास्तव जीवनाशी काहीही संबंध नाही आहे, आणि जरी तसं काही आढळल्यास तो निव्वळ एक योगायोगच समजावा. तसेच या कथेमार्फत अंधश्रद्धा पसरवणे किंवा कुणाला घाबरवणे असा कोणताही उद्देश आमचा नाही आहे. फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी ही कथा आपल्यासमोर सादर करीत आहे. तर चला ऐकूया दृष्ट लागली संसाराला. तुला अक्कल कशी नाही आली ग अजून? एवढी मठ्ठ कशी आहेस ग तू? एवढी साधी गोष्ट समजत नाही का तुला? मी कालच बोललो होतो तुला की मी उद्या लवकर जाणार आहे. मग नाही करू शकत का तू लवकर डब्बा वगैरे? झाला ना आता उशीर. अशी चिडचिड करून प्रणीत शूजमधले मोजे काढून जोरात आपटू लागला आणि मोज्यांची धूळ काढत होता की स्वतःवर राग काढत होता हे त्याचं त्यालाच माहीत होतं. अहो झालंच आहे, सकाळी का उगाच चिडचिड करताय? तुम्ही निघेपर्यंत करून देते ना मी. रात्री रुही रडत होती, झोपू नाही दिले तिने मला. आता पहाटे पहाटे कुठे डोळा लागला होता की त्यात अलारामने उठवलं होतं. कधी कधी उशीर झाले तर त्यात माझे कष्ट तुम्हाला दिसले नाही का? झालं एखाद्या दिवशी उशीर तर काय होतंय? झालं एखाद्या दिवशी ब्रेकफास्ट करायला उशीर तर काय झालं? मी डबा भरते ना. ब्रेकफास्ट टेबलावर ठेवत घाईघाईने सगळं आवरत मृण्मयी लवकर लवकर आटपायचा प्रयत्न करत बोलत होती. नको मला, तूच गिळून घे सगळं, चाललो मी. काय नशीब आहे माझी, असली बायको भेटली आहे मला. धाडकन दरवाजा आपटून प्रणीत न डबा घेताच न ब्रेकफास्ट करताच तसाच निघून गेला. अहो अहो असं काय करताय? काय झालं? डब्बा तर घेऊन जा ना. अहो ऐका तर. डब्बा घेत साडी आवरत मृण्मयी प्रणीतच्या मागे मागं धावत घराच्या बाहेर आली. तोवर प्रणीत गाडीत बसून जोरात रेस करून निघूनही गेला. मृण्मयी हताश होऊन दाटलेला कंठ आणि पापण्या अडकलेले अश्रू घेऊन नजरेतून दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहत राहिली. काहीतरी मनाशी पुटपुटत आत येते आणि डब्बा टेबलवर आपटत तेथेच टेबलवर डोके ठेकून रडू लागते. रुही बेडरूमच्या दरवाजा आडून घाबरलेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेत हे सगळं पाहत होती. प्रणीतच्या मोठ्या आवाजाने कदाचित तिला उठवलं असावं. आपल्या रडणाऱ्या आईकडे पाहून रडवेला चेहरा करत ती धावत मम्मा असं म्हणत मृण्मयीकडे धावत येते. मृण्मयी स्वतःला सावरत डोळ्यातील अश्रुपत्राने पुसून आपल्या विस्कटलेल्या केसांचा आंबाडा करीत त्याला बेंडमध्ये अडकवत रुहीला आपल्या कुशीत घेते आणि तिच्याशी खेळू लागते. उठला का माझं बाळ? ये माझ्या सोन्या ये. बोर्नविटा प्यायचा आहे ना तुला? रुहीने फक्त हुकारार्थी मान हलवली. चला मग, बाबाला आंघोळ करायची आहे, बोर्नविटा खायचा आहे, मस्त मस्त कपडे घालायचे आहे. चला चला चला. असं करत मृण्मयी रुहीला घेऊन बाथरूममध्ये जाते आणि रुही सोबत स्वतःही आवरून घ्यायला लागते. रात्री झोप झालेली नाही. पहाटे लवकर उठली. घाईघाई करत स्वयंपाक केला, डब्बा बनवला. तरी देखील प्रणीत तसाच गेला. त्याचं दुःख होतं, रडणं आवरलं होतं. या घडीला कोणीतरी माझं म्हणणं ऐकावं असं वाटत असावं कदाचित, पण तिच्या पुढे असणारी जबाबदारी, जी लहान मुलगी रुही, आवरायला पडलेलं घर, धुण्याचे कपडे, भांडे, पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक, भाजीपाला, रुहीच्या शाळेची तयारी, कामांची लिस्ट मोठी तर होतीच. तिचा दिवस यात व्यतीत होत असे. स्वतःसाठी म्हणून असं ती काहीच करत नव्हती. प्रणीत, रुही, घर, बस यातच हरवून गेली होती ती. इकडे प्रणीत ऑफिसला पोहोचला होता. त्याचा मूड ऑफ होता. रिया, प्रणीतची कलिक, समजायला वेळ नाही लागला तिला. आज पण प्रणीतची बायकोने भांडण केलं असेल त्याच्याशी, असंच दिसतंय. हे तिच्या लक्षातच आलं होतं. येणारच होतं, कारण 2 वर्ष शेजारी शेजारी डेस्क आहे त्यांचे. मैत्री चांगलीच झाली होती. रोज एकमेकांच्या गोष्टी शेअर करत होते ते.
दोघांची एकदा सोबत टूर पण गेली होती, पण जरा जवळीक आली होती नात्यातच. फोनवर व्हॉट्सअपवर देखील बोलणं चालू होतं आणि आजही प्रणीतला आणि रियाला एका मीटिंगसाठी जायचं होते. दोघेही ऑफिसचे औपचारिक कामे संपवून निघायला तयारच होते. तेवढ्यात रिया म्हणते, हे प्रणीत, आय एम रेडी, असं एकदम मिस्किलपणे हसत तिने प्रणीतला सांगितलं. अरे तू पार्किंगमध्ये चल, मी आलोच. बॉसला ही फाईल देऊन लीड्स घेऊन येतो मीटिंगसाठी. ओके. गुडघ्यापर्यंत स्कर्ट, वरती 2 पीस जॅकेट, स्ट्रेटनिंग केलेले केस, ओठांवरती हलकीशी लाल लिपस्टिक आणि पायात हिल्सचे शूज. भलताच प्रोफेशनल गेटअप होता तिचा. मोहक दिसत असे ती आणि म्हणून अशा मीटिंग्स वगैरेसाठी रियाची नेहमीच वर्णी लागत असे. धावत धावत येऊन प्रणीत म्हणाला, सॉरी साले चंपक बॉस ने बहुत टाइम लगाया. रिया, इट्स ओके. ते दोघेही मीटिंगच्या ठिकाणी जायला निघाले. प्रणीत म्हणाला, बरं झालं तू आहेस सोबत, नाही तर माझी एकट्याची वाट लागली असती. एनिवेज, यू आर प्रिपेअर्ड ना? रिया म्हणते, वो सब छोड़ो, उधर जाके देखेंगे. पहले ये बताओ भाई साहब, आपके मूड को क्या हुआ है? फिर से झगड़ा हुआ है क्या? प्रणीत म्हणाला, रे जाऊ दे, डोकं दुखतंय माझं त्याचा विचार करून सारखं. चेंज द टॉपिक प्लीज. रिया म्हणते, प्रणीत, मन हलकं करशील तर डोकं नाही दुखणार. बोल, आपल्याला पोहोचायला 1 तास लागणार आहे, तू सांगू शकतोस काय झालं ते. प्रणीत म्हणाला, नाही, काही नाही ग, नेहमीच. मी तिला सांगितलं होतं उद्या लवकर जायचं आहे, जरा लवकर डब्बा वगैरे दे. तरी पण उशीर. म्हणे रुही रात्री झोपू नाही देत, ब्रेकफास्ट पण नाही केलाय. रोज काही ना काहीतरी होत असतं. माझा मूड ऑफ करून टाकते ही बाई. तिला रुहीने झोपू नाही दिलं, मग तू कसा झोपलास? प्रणीत म्हणाला, मी हॉलमध्ये झोपतो ना. रिया म्हणते, हॉलमध्ये? तू तिच्यासोबत नाही झोपत? प्रणीत, नाही. रिया म्हणते, आणि ते का बरं? प्रणीत म्हणाला, अरे वो ही रूही कभी कभी रोने लगती है, नींद नहीं हो पाती है ना पूरी. आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्याशी चॅटिंग करायची असते ना, असं म्हणून प्रणीत खोचकपणे हसतो. रिया म्हणते, अरे प्रणीत, ज्या अर्थी तुला रुहीमुळे झोप नाही लागत, त्या अर्थी तिला नसेल झोपू दिलं रुहीने, म्हणून झाला असेल उशीर. समजून घ्यायचं थोडं, एवढं काय त्यात? प्रणीत म्हणतो, किती समजून घ्यायचं ग, याला देखील काही मर्यादा असते की नाही? मी घरासाठी एवढे कष्ट घेतो, ऑफिसमध्ये बॉसला सांभाळावं लागतं, क्लायंटला सांभाळावं लागतं, टार्गेट कंप्लीट करावा लागतो. एवढं करून पुन्हा ही कटकट पण ऐकून घ्या. वैताग आलाय मला आता, बस. काहीतरी विचार केलाच पाहिजे लवकर, नाहीतर. बोलत असताना प्रणीत थांबला आणि इतक्यात रियाचा फोन वाजला. रिया म्हणते, हॅलो. फोनवरील व्यक्ती, हॅलो मिस रिया, दिस इज शीतल कॉलिंग फ्रॉम इन्फोटेक इंडिया. I called you to inform that today's planned meeting has been cancelled due to an emergency. What? But we are almost there. फोनवरील व्यक्ती म्हणते, I'm sorry ma'am and thank you, असं म्हणून समोरील व्यक्ती फोन कट करते. रिया म्हणते, प्रणीत, अरे मीटिंग कॅन्सल झाली आहे, काहीतरी एमर्जन्सी आली आहे म्हणे. प्रणीत म्हणाला, अरे यार, आता पोहोचलोच असतो आपण तिथे, आता बॉस डोकं खाणार. रिया म्हणते, प्रणीत, मी काय म्हणते, तुझा मूड ऑफ आहे, मीटिंग कॅन्सल झाली आहे, आपण चांगल्या ठिकाणी आलोय, तू ब्रेकफास्ट पण नाही केलाय. मग चल, इथे खूप छान रेस्टॉरंट आहे, आपण जाऊयात, तिथे कंपनीचे पैसे वापरले पाहिजेत, असं म्हणून हसू लागले. प्रणीत म्हणाला, अरे यार, तू किती अमेझिंग आहेस, तुझा होणारा नवरा खूपच लकी असेल. काश हमारा नसीब इतना अच्छा होता तो हमें भी इतनी अच्छी बीवी नसीब होती. दोघेही हसतात आणि जवळच्या सुंदर हॉटेलमध्ये जातात. तिथे मृण्मयी आणि रुहीचं आवरून तिला खाऊ पिऊ घालून झोपी लावते
आणि बाकीचं काम करून जराशी उसंत घेते. सकाळी उठून झालेल्या प्रसंगाची आठवण काढून खिन्न मनाने मोबाईलला खेळून इतरांचे स्टेटस फक्त पुढे सरकवत पाहत बसलेली असते. तिच्या कृतीमध्ये आणि विचारांमध्ये नक्कीच साम्य नसतं. इतक्यात तिला तिच्या मित्राचा, जो की तिच्या घराजवळ राहत असतो आणि लहानपणापासून दोघेही सोबत वाढलेले असतात म्हणून बॉन्डिंग पण खूप चांगला असतो. पण नंतर उच्च शिक्षणासाठी दोघांचेही मार्ग वेगळे होतात. मग मृण्मयीचं लग्न झालं. मग कधीतरी वर्ष 6 महिन्यांनी बोलणं होणार, कधी गावी भेट झाली तर होणार. अशा पद्धतीची मैत्री होती. पण त्यातलं मित्रत्व टिकून होतं. लहानपणाची मैत्री मुळीच नाही संपत. कधी असो, त्याचा अचानक फोन आल्यावर तिला देखील सुचलं नाही काय रिॲक्ट व्हावं. पण तिला थोडंसं बरं नक्कीच वाटत होतं. हाय चष्मेश, कशी आहेस? ओळखलंच की नाही? की विसरलीत? जित्या, मार खायचा आहे का रे तुला? विसरली नाही. आम्ही कोणाला असं विसरत नसतो. एवढ्या दिवसांनी फोन केलास नालायका, लाज वाटू देत. आणि आज कशी काय रे आठवण आली अचानक तुला? विसरलायस तू मला? सांग ना. ओय चष्मेश, सांस लेने को भी कोई भूलता है क्या? मृण्मयी म्हणते. ओ हो, असू द्यात. गरीबाचे शाहरुख खान राहू द्यात. अरे माहीत नाही, आज खूपच वाटलं तुझ्याशी बोलावं. का माहीत नाही, पण वाटलं की तुला गरज असेल म्हणून फोन केला आहे तुला. बरी आहेस ना? मृण्मयीकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतंच. तिला हुंदका आला होता, पण क्षणात तिने तो गिळून टाकला आणि काही न बोलता तशीच गप्प राहिली. हॅलो मने, हॅलो. अरे बोल ना. आहे मी अगदी मजेत आहेस. तू कसा आहेस सांग? तुझं काय चाललं आहे? स्वतःला सावरून मृण्मयी बोलली. माझं? माझी लहानपणाची मैत्रीण माझ्याशी खोटं बोलते आणि मी ते ऐकतोय. गपरे, मी काही खोटं बोलत नाही आहे. सगळं मजेत आहे. हे आत्ताच ऑफिसला गेले आहेत. रुही झोपली आहेत आणि मी निवांत बसली आहे. सगळी ऐश चालू आहे. तू बोल, तू कधी लग्न करतोयस की ब्रह्मचारी राहायचं आहे असंच? लग्न? आणि मला कोण पोरगी देईल? काय रे जित्या, लाईन लागेल लाईन. एवढा चांगला जॉब, दिसतोयस पण छान, वेल सेटल्ड आहेस. कोणी पण हो म्हणेल तुला. तू नाही हो म्हणालीस ना? काय? काही नाही. बाकी काय म्हणतेस? कसा चाललाय संसार तुझा? जितूने विषय आणि भावना भरकटून न देता स्वतःच्या आयुष्याचं सोडून मृण्मयीच्या आयुष्याकडे लक्ष दिलं, जे तो लहानपणापासून करत होता. आजही त्याला का असं वाटत होतं की मृण्मयी बरी नाही आहे, तिला एकटं वाटत असावं असं जितूला आजच का वाटावं? जगामध्ये आजही अशी नाती आहेत ज्याला कधी कोणतं नाव देता येत नाही, परंतु ते तेवढीच अमूल्य आणि महत्त्वाची असतात. असो, संसार मजेत, अगदी मजेत आहे बघ, अशी मृण्मयी बोलली. पण तिला आता हुंदका आवरता आला नाही. तिला रडू कोसळलं. सकाळचा प्रसंग आणि इथून मागे घडलेले अनेक भांडणं तिच्या अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी एका पिक्चरच्या रीळापरी झपाझप तरळत होते आणि मृण्मयी आणखीनच रडत होती. सकाळी पण रडू आवरलं, आताही आवरलंच, पण ह्या क्षणाला तिला नव्हतं सावरता येत. ती भावना विवश होऊन रडू लागली. मनू, अगं रडतेस का? काय झालं? रडू नकोस असं. पण मृण्मयीला आता तिच्या भावनांना बांध घालणं अशक्य होतं. तिने सगळ्या गोष्टी जितूला सांगून टाकल्या. प्रणीतची विनाकारण वाढलेली चिडचिड, त्याचं हॉलमध्ये झोपणं, क्षुल्लक कारणावरून भांडण, तासनतास फोनवर वेळ घालवणं, सगळं सांगितलं. जितूला या सगळ्या गोष्टी ऐकून आश्चर्य वाटत होतं आणि राग पण येत होता, परंतु सांत्वना करण्यापलीकडे इच्छा असूनही तो काही करू शकत नव्हता. अगं मनू, अशी भांडणं नवरा बायकोमध्ये होतच असतात. टेन्शन असेल, कामाचं काहीतरी असतात, कामं भरपूर. आजकाल फोनवरून अर्धी कामं होतात. अगं तू विनाकारण भलता सलता विचार करू नकोस. अरे असतील, मग मी काही कामच करत नाही का?
माझ्या कामाला, माझ्या त्यागाला काहीच किंमत नाही का? अगं होईल सगळं व्यवस्थित, तो सॉरी म्हणेल बघ संध्याकाळी येऊन. तुम्ही लग्न केलंय ग एकमेकांसोबत, असं संपत नसतं ते लगेच. मी नाहीच विसरले काही, मी करते प्रेम त्याच्यावर, पण प्रणित बदलला आहे. त्याला पहिल्यासारखं माझ्या इंटरेस्ट राहिलेला नाही. तो प्रणित नाही ज्याच्यासाठी मी सगळं सोडून इथे आले आहे. हां, तो नाहीच आहे. हा मनू, तुमचा प्रेमविवाह झालाय ना, मग हे अचानक असं कसं? एवढं बोलून जितू थांबतो आणि मृण्मयी तिच्या आणि प्रणितच्या नात्याची सुरुवात आठवू लागते. इथे प्रणित आणि रिया हॉटेलमध्ये मस्त जेवण करत असतात. ऑर्डर आलेली असते. आता जेवण पाहून मूड ठीक झालाय की नाही साहेबांचा? अगदीच. खूप भूक लागली आहे. सकाळी तयार असून खाल्लं नाही. रागच आला होता बघ मला एवढा. जाऊ देत. प्रणित, एक विचारू? विचार ना ग. त्यात विचारायचं काय एवढं? तुझं तिच्याशी लव्ह मॅरेज झालंय ना, मग अचानक? प्रणित हे ऐकून तिला सांगू लागतो, आम्ही एका कंपनीत कामाला होतो. मृण्मयी तिथे टीम लीडर होती. मी तिला असिस्ट करायचो. खूप सुंदर दिसायची तेव्हा ती. नेहमी साधे कपडे, साधा पेहरावा, साधाच मेकअप, पण ती अशा पद्धतीने काम करायची की अख्खं ऑफिस मृण्मयी करत तिच्या मागे धावायचं. सगळ्यांना ती आवडायची आणि ती माझ्यासोबत असली की सगळे जळायचे आणि मला ही गोष्ट आवडायची. म्हणून मी तिच्याशी मैत्री केली. आमची मैत्री वाढली, बोलणं वाढलं, प्रेम झालं आणि खूप जणांचा विरोध पत्करून आम्ही लग्न केला. माझं प्रमोशन झालं आणि मृण्मयी प्रेग्नेंट राहिली. मग घरचं येणारं कोणीच नसल्याने मृण्मयीला जॉब सोडावा लागला रुहीची काळजी घ्यायसाठी. ती घरीच थांबू लागली. ती आता बदलली आहे. ती पहिलेसारखी ॲक्टिव्ह नाही राहिली आणि मला ती आता पहिलेसारखी आकर्षित दिसेलही नाही असं मला वाटत नाही. नेहमी कटकट, चिडचिड, मला वैताग आला या सगळ्या गोष्टींचा. नकोय मला ही मृण्मयी. टीम लीडर म्हणून असणारी ती चांगली होती, पण बायको म्हणून नाही. यात तिची काही चूक? तिने जॉब सोडला, घर सोडलं आणि आता तुला ती नकोय असं का? कारण मला तू आवडतेस रे. तुझ्यासारखी समजून घेणारी, ॲक्टिव्ह, प्रेझेंटेबल बायको हवी आहे. चार चौघात उठून दिसणारी. तुला लगेच कळतं मला काय हवं आहे ते, काय नको आहे ते. आज पण माझा मूड ऑफ होता तर तू किती छान माझा दिवस बनवला. माझा मूड बनवणारी बायको हवी आहे, मूड घालवणारी नको आहे. मला संपवायचं आहे सगळं. माझी आयुष्यभरासाठी मैत्रीण होशील का तू? रिया या अनपेक्षित प्रश्नाने अचंबित झाली आणि तिला काही क्षणासाठी काही सुचेनासं झालं. ती एकदम गोंधळून गेली. इथे जितूच्या प्रश्नाने भूतकाळात गेलेली मनू भावनावर येते आणि त्याला सांगते की ते कसे भेटले, काय झालं ते आणि किती छान दिवस होते वगैरे वगैरे. मृण्मयी खूप अपेक्षेने मी त्याच्याशी लग्न केलंय हे विश्वासाने सांगते. माझं करिअर सोडलं आणि त्याने असं सर्व फळ मला दिलंय असं ती बोलत असते. आता मी पण त्याला मी काय आहे ते दाखवतेच. मनू, तू एवढी भारी आहेस की तू जे ठरवतेस ते करतेस. मी काय आज ओळखतो का तुला? तू कोणाला पण सरळ करू शकतेस आणि जास्तच गरज लागली ना तर मग मला सांग. मी मित्रांना घेऊन त्याला चांगलाच धडा शिकवतो त्याच्या तर. जितू भावनेच्या भारात बोलून गेला. जित्या, तोंड सांभाळून बोल. काहीही काय बोलतोयस? तो माझा नवरा आहे आणि आमचं भांडण आहे. माझा प्रॉब्लेम आहे, मी बघेन काय करायचं ते. खुशाल तोंडाला येईल ते बोलणार काय तू? अगं मनू, जितूला काहीही बोलून न देता मृण्मयी त्याला खूप बोललेली असते. तू नेहमीच असं करतोस. कधी म्हणून मला समजून घेत आला नाहीस तू. तुला म्हटलं कोणाला तरी सांगून मन मोकळं करावं तर तुझं असं. जाऊ दे, असंच करतोस तू. ठेव, मी कामं करते आहे आता. आणि मृण्मयी फोन ठेवते. बायका स्वतः आपल्या नवऱ्याला काहीही म्हणू शकतात, पण दुसऱ्या कोण्या व्यक्तीने त्याला काही म्हटलेलं त्यांना अजिबात सहन होत नाही. हे त्यांचं प्रेमच असतं. पण जितूला ही गोष्टी आजच कळली असावी बहुधा.
चांगलं सुरू असलेल्या संभाषणाचा शेवट भांडणाने होण्याची ही काय पहिली वेळ नव्हतीच म्हणा. गेल्या कित्येक वर्षात हेच होत होतं आणि नेहमीसारखं माझी नक्की काय चूक झाली आहे हाच प्रश्न जितूला अनुत्तरित करून ठेवत होता. आणि खूप दिवसानंतर छान बोलावंसं वाटलेल्या जितूला पुन्हा अगदी काठोकाठ भरलेल्या तलावावरून तहानलेलंच परतावं लागलं होतं. जितू देखील खिन्न होऊन मृण्मयीच्या सेव असलेल्या नावाकडे काही क्षण पाहतो. विचारात चालू लागतो. मृण्मयी फोन ठेवते. रुही झोपलेली असते. मृण्मयी रडून जरा थकलीच होती. जितूवरचा राग काही कमी नव्हता. हा राग जितूचा होता, प्रणीतचा होता की त्या असलेल्या परिस्थितीचा होता याचं उत्तर पण तिच्याकडे नव्हतं. मृण्मयीच्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या होत्या. कंठात हुंदका दाटलेला होता. कोणाच्या तरी कुशीत शिरावं आणि मनसोक्त रडावं असं तिला वाटत होतं. पण त्या क्षणाला ना आधार देण्यासाठी खांदा होता ना मायेची कूस होती. कारण आई वडिलांच्या विरोधात जाऊन आपलं घर सोडून आलेल्या मृण्मयीला तिथे जाऊन आपलं दुःख व्यक्त करण्याचं धाडस अजिबातच नव्हतं. याच गोष्टींचा विचार करत मृण्मयी रुहीजवळ जाते आणि आपल्या बाळाच्या तोंडावरून हात फिरवून तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत आपल्या मनाशी काहीतरी विचार करत असते. पण त्यात तिला कधी झोप लागते हे तिला कळतच नाही. तिची ती बुद्ध निद्रा तेव्हा तुटते जेव्हा रुहीचा आवाज तिच्या कानी पडतो. मृण्मयी अगदी हडबडून जागी होते. तिला आठवतच नाही की एवढं छान या आधी आपण कधी झोपी गेलेलो होतो की नाही. तिला आश्चर्य वाटतं की आज कशी झोप लागली आपल्याला. उठून पाहते तर भरपूर वेळ झालेला असतो. दुपार केव्हाची टळून गेलेली असते. बरीचशी कामं तर तशीच पडलेली असतात. ओले कपडे ना धुतलेले असतात, ना भांडी घासलेली असतात, ना घर स्वच्छ केलेलं असतं. मृण्मयीला हे सगळं पाहून आपल्याला उगीच झोप लागली, मी कशी काय झोपू शकते असं स्वतःच विचार करत घाईघाईने सगळं आवरायला घेते. तिथे रिया प्रणीतच्या प्रश्नाने अगदी गोंधळून गेली होती. तिला प्रणीतला काय बोलावं हे समजतच नव्हतं. प्रणीत, दिस इज डॅम ऑकवर्ड. तेव्हा प्रणीत म्हणतो, आय मीन इट रे, तू बरोबर असलीस ना. मला असं एकदम अलाईव्ह असल्यासारखं वाटतं. आय जस्ट कॅन नॉट एक्सप्लेन हाऊ वंडरफुल आय फील व्हेन वी आर टुगेदर. असं मला तिच्यासोबत कधीच वाटलं नाही. तू खूप परफेक्ट आहेस. आय वूड लव टू गो फर्दर विथ यू. प्रणीत, मला कळत नाही आहे रे काय बोलावं. आय मीन मी कसं काय विचार करू शकते हे मला काही कळून नाही राहिलं आहे. आय नीड टाईम. ठीक आहे, तुला जेवढं पाहिजे तेवढं टाईम घे. डोंट वरी. त्यानंतर ते दोघेही काही न बोलता आपलं आपलं जेवण संपवतात. एक नको असलेली शांतता तिथे होते. जेवण संपतात आणि तिथून ऑफिसला जायला निघतात ते दोघं. तो 1-1.5 तास रस्ता आता खूप लांब वाटायला लागतो. कोणी काही बोलत नव्हतं. प्रणीतला एकच भीती वाटत होती की रियाला काय वाटत असेल. आपली असलेली मैत्री पण तुटेल का? की मी तिला व्यभिचारी वाटलो असेल का? पण मी तर जेन्युइन तिला माझ्या मनातलं तिला सांगितलं होतं. असे प्रश्न तो स्वतःशीच विचारत होता आणि आपल्या मनाप्रमाणे उत्तर देखील देत होतो. आणि रिया प्रणीतला ज्युनियर होतीच. प्रणीतचं बॉसशी चांगलं होतं आणि आता त्याची ऑफिसमधली पोझिशन पण चांगली होती आणि त्याच्यासोबत असल्यामुळे तिचं ऑफिसची कामं सहज होत होती. आणि प्रणीतशी थोडी लाडीगोडी केल्याने तिला मागच्या वर्षी प्राइझल पण बरंच चांगलं भेटलं होतं. एकंदरीत प्रणीतशी चांगलं राहिल्याने तिचा भरपूर फायदा होत होता. परंतु त्यापुढे तिने विचार कधी केलाच नव्हता. पण प्रणीतने केलेल्या प्रश्नाने आता ती कोड्यात पडली होती आणि ह्याच विचारात नकोशा अबोल्यात ते दोघे एकदाचे पोहोचले ऑफिसला. तत्सम कामं उरकली तोपर्यंत ऑफिस सुटायची वेळ झाली होती. रोज ऑफिस सुटल्यावर ऑफिसच्या लोकांसोबत आणि रियासोबत
चहा सोबत सिगरेट मारत 1-1.5 तास टाइमपास करून मग घराकडे निघायचं असं प्रणीतचं ठरलेलं असायचं. परंतु आज रियाने काहीतरी काम आहे असं सांगून आज लवकर जायचं आहे असं कारण चिकटवून ती आज लवकर गेली. तसेही रिया नाही म्हटल्यावर प्रणीत देखील जास्त थांबला नाही आणि आज थांबायला दुसरं कारण पण नव्हतं. म्हणून आज प्रणीत बऱ्याच कालावधीनंतर घरी लवकर चालला होता. घरी मृण्मयी घर आवराआवरी करण्यात मग्न होती. आपण काय आहोत हे प्रणीतला दाखवतेच असं बोलली मृण्मयी. झोपेतून उठल्यावर पुन्हा त्यात विश्वास रमून गेली ती आणि ती पुन्हा मृण्मयी न राहता प्रणीतची बायको आणि रुहीची आई झाली होती. झोपून उठलेली मृण्मयी न आवरताच कामाला लागली, कारण सकाळी चिडून गेलेला प्रणीत आल्यावर नको चिडायला म्हणून ती तशीच कामाला लागते. एरवी तिची कामं होत असत, परंतु आज एवढा वेळ घेतलेल्या शांत झोपेने मृण्मयीची कामं तशीच पडली होती. म्हणून प्रणीत यायच्या आत सगळं व्यवस्थित करून काहीतरी मस्त जेवण त्याच्या आवडीचं बनवायचं. दिवसभर कामात काही भेटलं नाही खायला त्याला, हे माहीत होतं तिला. म्हणून आल्या आला असलं म्हणजे तो चिडायचा नाही अशा विचारात ती कामं पटापट आवरीत होती. तर 1-2 कामं कुठे होता तोच दारावरची बेल चुकचुक करू लागते. केस विस्कटलेले, चेहरा थकलेला, अंगावरची साडी वरती खोचलेली, हातात झाडू अशा अवतारात आता कोण आलं म्हणून दरवाजा उघडून पाहते तर प्रणीत बाहेर उभा होता. आज प्रणीत बराच लवकर आल्याने मृण्मयी आश्चर्याने तुम्ही असं विचारते. तर प्रणीत सकाळच्या स्तोरात मी का, कोणी दुसरं येणार होतं की काय एवढं आश्चर्यचकित होऊन विचारतेस. प्रणीत पायातली शूज आणि मोजे काढत तिला बोलत असतो. अहो तसं नाही, आज लवकर आले ना तुम्ही म्हणून म्हटलं. लवकर आलो तर काय मग परत जाऊ का, येतो उशिरा. मृण्मयीच्या लक्षात आलं की त्याचा राग अजून गेलेला नाही. आपण नको पुढे बोलायला म्हणून ती शांत होते आणि विचार बदलते. अहो तुम्ही पण थांबा, पाणी आणते. प्रणीत म्हणतो नको, मला नाही पाहिजे पाणी. चहा ठेवते. नको, मला चहा पण नको, मला काही नको आहे. जास्त काळजी असल्याचं नको दाखवूस, आधी स्वतःचा अवतार नीट कर. एवढं पण कळत नाही का ग तुला की नवरा थकून कामावरून आल्यावरून जरा व्यवस्थित फ्रेश चेहऱ्याने जरा दार उघडावं. एवढी पण बावळट नव्हती तू. दिवसभर एका सुंदर स्त्रीचा चेहरा पाहत तिच्या सहवासात वेळ घालवलेल्या प्रणीतला मृण्मयीचा अवतार पाहून थोडा रागच आला होता. ही ती मृण्मयी नव्हती. राहिलं जिला पाहण्यासाठी प्रणीत तासनतास वाट पाहायचा. तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या केबिनमध्ये चक्रा मारायचा. अहो आवरतच होते मी, आज जरा डोळा लागला म्हणून उशीर झाला. वाह, नवरा तिथे बाहेर मर कष्ट करतोय आणि मॅडम घरी बसून झोपा काढते. वाह, चांगला आहे. प्रणीतचा आवाज वाढला होता आणि तो प्रत्येक मृण्मयीच्या प्रश्नाला चिडून उत्तर देत होता. अहो तुम्ही भांडणारच आहात का, जरा डोकं दुखत होतं म्हणून पडले तर डोळा लागला माझा. मी पण काय झोपा नाही काढत घरी, दिवसभर कामातच असते. काय कामं असतात ग, 4 कपडे 2 भांडी, ही काय कामं आहेत का. म्हणे कामं असते. 1 दिवस घरी राहून मी जे करते ना ते करा म्हणजे करेल काय कामं असतात ते. किती कामं असते तिथे. ऑफिसला जाऊन 4 बटणं दाबून इकडे तिकडे दात दाखवून यायचं काम नाही. मृण्मयीचा आवाज पण वाढला होता. ती पण रागात आता प्रणीतला उत्तर देऊ लागली. रुही बिचारी आपला घाबरलेला आणि तेवढाच रडवेला चेहरा घेऊन गुपचूप ऐकत होती. माइंड युअर लँग्वेज. तू स्वतः पण कधी काम केलंयस म्हणून तू तर. मी स्वतः काम केलंय म्हणून म्हणते. मला माहीत आहे काय काम असतं ते, आणि मी जे काम करते ना ते काम त्या फाईल्सपेक्षा 10 पटीने अवघड आहेत. हो माहिती आहेत. 1200 बाई लावली ना तरीही तुझ्यापेक्षा जास्त लवकर करतील आणि तेही नीट करतील. त्यात काय अवघड नाही आहे. लागली सांगायला. कुठून बुद्धी सुचली आहे ग. तुझ्यासोबत लग्न केलंय काय माहीत. तू नाही माझ्याशी लग्न केलंय, मी केलंय तुझ्याशी लग्न. वर्षभर फिरत होतास मागे मागे. मलाच कुठून बुद्धी सुचली काय माहीत.
चूक झाली माझी, आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक। मृण्मयी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा प्रणितला अरे तुरे करून बोलली असेल। आज तिला पण भरपूर राग आला होता। एवढे दिवस ती रुहीसाठी गप्प होती, पण आज कुणास ठाऊक ती आज भरपूर तोंडसुख घेत होती। माझं नशीब खराब आहे, तुझ्यासारखी बाई आली नशिबात। तेवढ्यात मृण्मयीचा मोबाईल वाजतो, त्यावर जितूचा मेसेज असतो, सॉरी मनू, आय एम सॉरी असं। प्रणितला नेमकं नोटिफिकेशनमध्ये त्याचं नाव आणि मेसेज दिसतो। घरी बसून असले धंदेच करतेस काय? आपलं लग्न झालंय याचं तरी भान ठेवायचं ग। आपल्याला एक मुलगी आहे, तरी पण लग्नाच्या आधी बॉयफ्रेंड सोबत नातं ठेवतेस। प्रणित, हे जरा जास्त होते, वाटेल तर बोलू नकोस, मी सहन करणार नाही। उगीच मुद्दे नाहीत म्हणून भलते चालते आरोप नको करूस माझ्यावर। उगीच आरोप करायला मी काय मूर्ख नाही आहे। इथे बघा, मेसेज आले आहेत आणि कॉल हिस्ट्रीमध्ये 1 तास कन्व्हर्सेशन टाईम आहे। लाज कशी वाटत नाही ग तुम्हा बायकांना नवऱ्याला सोडून असे परपुरुषासोबत संबंध ठेवता? मृण्मयीने फोन पाहिला आणि बोलली, आज एवढ्या वर्षानंतर जितूचा फोन आला होता म्हणून थोडा वेळ बोललो, तर लगेच माझं कॅरेक्टर ठरवणार का तू? स्वतः बायकोसोबत झोपत नाहीस, रात्रभर फोनवर इतर बायकांची कामाच्या नावाने चॅटिंग करत असतो, ते काय स्वतःला धुतल्या तांदळासारखा समजतोस काय तू? तुम्ही काय लायकीचे आहात ते माहिती आहे मला। प्रणितला या बोलण्याचा राग आला आणि प्रणितने रागाच्या भरात मृण्मयीवर हात उगारला आणि तिच्या गालावर साडकन एक चराप मारून दिली। ही गोष्ट पाहून मगाचपासून घाबरत हे सगळं युद्ध पाहत असलेली रुही रडू लागते आणि तिला विसरलेले हे दोघेही आई बाप भानावर येतात। मृण्मयी धावत जाऊन तिला उचलून घेते आणि प्रणित आपला मोबाईल घेऊन ताडकन घराबाहेर पडतो। आता मृण्मयी त्याला काही अडवण्याचा प्रयत्न करत नाही, न थांबवण्यासाठी काही बोलते। ती त्याला जाऊ देते। मृण्मयीला जे होतंय त्यात वाईट वाटत होतं, परंतु आज तिला थोडं स्वतःबद्दल भारी वाटत होतं। आज तिने प्रणितचं वाईट बोलणं, भांडण, आरोप ऐकून घेतले नव्हते, तर तिने त्यावर उत्तरे देखील दिली होती। रुहीला तिने सावरलं, तिला गप्प केलं, कुशीत घेऊन मायेने गुंजारले। रुहीलाही रडू येत होतं, ते रडणं तिचं थांबवलं, पण आज मृण्मयीला सावरायला कोणी नव्हतं। मृण्मयी वर शांत होती, पण तिचं मन अशांत होतं। अंतर्मनात तिच्या वादळ उठलं होतं। हाच तो प्रणित आहे का की ज्यासाठी मी माझ्या आईवडिलांच्या घरादाराला सोडून त्याच्यासोबत आले, माझं करिअर सोडलं, स्वप्न सोडली? तो हाच आहे का? अशा असंख्य प्रश्नांचं काहूर तिच्या मनात साठलं होतं। काही तासांपूर्वी ठरवलेली गोष्ट तिला आता प्रकर्षाने आठवली। प्रणितला मृण्मयी कोण आहे हे समजलंच पाहिजे, पण काय करायचं, कसं करायचं, रुहीचं काय, हे सगळं प्रश्न तिच्या पुढे अनुत्तरित होते। मदत घ्यावी तर कशी हे तिला समजत नव्हतं। इकडे प्रणित बाहेर येऊन रियाला फोन करत असतो, परंतु रिया त्याचे फोन उचलत नाही। तो तिला मेसेज करतो, परंतु रिया त्याच्या मेसेजला पण रिप्लाय करत नाही। प्रणितची जास्त चिडचिड होते, खूप जास्त उशीर होतो म्हणून मृण्मयी प्रणितला फोन करते, तर तो तिचा फोन उचलत नाही। मृण्मयी स्वतःच आवरून प्रणितसाठी जेवण तयार करून ठेवते आणि रुहीला घेऊन बेडमध्ये जाते। एवढं सगळं चांगलं असताना असं का झालं आणि प्रणित असं का वागू लागला हे तिला समजत नव्हतं। त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी असेल म्हणून तो आपल्याशी असं वागत असेल का, असा ती विचार करत होती, तर जोरात कोणीतरी दरवाजा ठोकायला सुरुवात केली। मृण्मयीला समजेना एवढा दरवाजा कोण ठोकतोय, म्हणून तिने पटकन दरवाजा उघडला, तर प्रणित झपकन तिच्या अंगावर कोसळला। प्रणितचे डोळे एकदम लाल झाले होते, पाय लटलट करत होते, त्याला तोल देखील सावरता येत नव्हता। प्रणित चक्क दारू पिऊन घरी आला होता आणि खूप दारू प्यायला होता तो मृण्मयीला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करू लागला, तिच्यावर हात उगारू लागला, तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंयस असं बोलू लागला। मृण्मयीला राग आलाच होता, पण तिला रडू आलं। तिच्या एकंदरीत अवस्थेचं, तिचा नवरा म्हणून ज्याला सर्वस्व दिलं, ज्याची ही अवस्था पाहून मृण्मयी अगदीच हतबल झाली होती। रुही देखील हे दृश्य पाहून खूप रडू लागली। मृण्मयीला त्या क्षणाला तिला समजत नव्हतं की नक्की
कोणाला सावरू, रुहीला की तिच्या नवऱ्याला? ती स्वतः सावरू. एक सुंदर मोत्यांचा हार तुटावा आणि त्यातला एक एक मणी खाली पडून इकडे तिकडे विखुरला जावा, तसा मृण्मयीचा संसार विखुरला होता. आणि हे का झालं याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. ती बऱ्याच मेहनतीनंतर प्रणितला सोडून रुहीला घेऊन रूममध्ये होती. रुहीला घट्ट मिठी मारून ती खूप रडते, अगदी मनसोक्त रडते. एक रुही तिची आपली होती आणि रुही देखील आपल्या आईला रडताना पाहून रडत होती. दोघेही मायलेकी खूप रडत होत्या. मृण्मयीला या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आलेला असतो. वैतागाने अक्षरशः ती आणि या रागाच्या भरात आत्महत्येचा निर्णय घेते. या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा तिला एकच मार्ग दिसत असतो आणि तो म्हणजे स्वतःचा अंत आणि या निष्ठुर निर्दयी जगाचा निरोप, कायमचा निरोप. आता पुढे काय होईल हे ऐकण्यासाठी ऐकत रहा दृष्ट लागली संसाराला.